नमस्कार सगळ्या माझ्या ताईंना, मैत्रिणींना माझ्या. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस आहे बघा गुरुवार. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जावो. आणि आज आहे बघा गुरुवार. तर गुरुवारचं मी हळदीचं लेपन उंबरठ्याला कसं लावते हे तुमच्यावर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर सगळ्यात आधी बघा मी देवपूजा करून घेतली आणि बघू शकता इथं कलशावरती मी स्वस्तिक काढून घेतले बघा. आणि देवपूजा झाली की लगेच मग मी दरवाजा चौकट ही पुसून घेते बघा स्वच्छ कापडाने. प्रत्येक गुरुवारी हे असं रुटीन माझं असतं. रोज नाही झालं तरी मी प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला लेपन हे लावतेच. त्याच्या सगळ्यात आधी मी दरवाजा असा स्वच्छ कापडाने असं पुसून घेते बघा. दरवाजा पुसून घेतला की लगेच खाली चौकट पण पुसून घेते. आणि जिना काय प्रत्येक म्हणजे काहीतरी सण ही असला तर जिना ही सगळं धुवून काढते ती. तुम्ही बघू शकता हे फ्लॅट कसं राहतात बघा, प्रत्येक समोरासमोर घर असते. तसंच इथं पण आहे, भरपूर अशी जागा नाही, लगेच खालती जिना आहे. मग ही सगळं पुसून ही घेते मी, रोजच घेते, पण प्रत्येक गुरुवारी नित्य नेमाने हे माझं असतं बघा असं. आणि जिना ही काय प्रत्येक सणाला ही धुवून काढते ती. मग आता भरपूर दिवस झाले काय उन्हाळ्याची सुट्टी सगळीजण गावाला आले, तीही गावासनं आले इकडं परत. पण जिना काय अजून धुतलेलाच नव्हता, त्यामुळे तेलकटही भरपूर झालेलं. मग हे असं पुसूनच घेतलं बघा मी स्वच्छ असं. आणि आपल्या डिटर्जंटच्या पाण्याने एकदम असं स्वच्छ निघते बघा, तेलकटपणा जरा सुद्धा राहत नाही. स्वच्छ असं दरवाजा पण आणि चौकट पण मस्त अशी मी पुसून घेतली बघा. आणि नंतर हे हळदीचं लेपन लावून घेते मी. प्रत्येक गुरुवारी लावून घेते. रोज लावलं तरी चांगलंच आहे, आणि दर गुरुवारी तर नित्य नेमान लावावं, कारण की गुरुवार हा श्री स्वामी समर्थांचा असतो. आणि निगेटिव्ह एनर्जी कशी घरामध्ये येत नाही, त्यामुळं मग प्रत्येक गुरुवारी तर बघा मी नित्य नेमाने असं हळदीचं लेपन लावते. आणि हळदीचं लेपन कशा प्रकारे बनवते तर मी 3 वस्तू घेते, जास्त काही वस्तू नाही, 3 वस्तू आहेत. 3 वस्तू म्हणजे काय तर हळद आणि अष्टगंध आणि गोमूत्र, अशा 3 वस्तूंनी मी हळदीचं लेपन बनवते. आणि चौकट कशी लाकडी आहे बघा, त्यामुळं खूप छान असं बसतं लेपन आहे ते. बघू शकता तुम्ही, छान असं लेपन लावून घेतलं बघा मी हळदीचं, जेणेकरून कशी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत नाही. त्यामुळं मग प्रत्येक गुरुवारी तर मी असं लावून घेते, रोज नाही तर नाही, निदान एक गुरुवारी तरी. आणि हळदीचं लेपन लावून झालं की मी रांगोळी पण काढून घेते आणि हळदी कुंकवाची बोटे पण बघा उंबरठ्याला लावून घेते. इकडच्या साईडला 5, इकडं 5 असं हळदी कुंकवाची बोटे पण लावून घेते. अशा प्रकारे बघा मी उंबरठ्याचं पूजन करते दर गुरुवारी. आणि हळदीचं लेपन कसं बनवते हे तुम्हाला मी सांगितलं आहे. प्रत्येक गुरुवारी तर बघा मी अशी पूजा करून घेते बघा. पण जर पाळी वगैरे मधूनच आली तर काही नाही, उंबरठ्याची पूजा पण करत नाही मी. आणि 5 दिवस तरी देवाची पूजाही करत नाही. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मी. जर तुम्हाला माझं पूर्ण रुटीन गुरुवारचं बघायचं असेल तर ह्याच्या पाठीमागचा व्हिडिओ मी शेअर केला आहे, तर तो व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा तुम्ही. त्यामध्ये माझं पूर्ण गुरुवारचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला मी हळदीचं लेपन कसं बनवते, काय काय वस्तू लागतात आणि कशा प्रकारे उंबरठ्याला लावून घेते, तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच शेअर केलं आहे तुमच्याबरोबर मी. जर माझं पूर्ण जर रुटीन तुम्हाला जर बघायचं असेल तर पाठीमागचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये नक्की बघा. आणि ह्या अशा प्रकारे बघा मी स्वस्तिक काढून घेते दोन्ही बाजूंना. स्वस्तिक पूर्ण बघू शकता तुम्ही, घर बांधलेलं असू दे किंवा लग्न कार्य, म्हणजे प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये स्वस्तिक हे काढलं जातं. स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे, त्यामुळे दोन्ही बाजूला स्वस्तिक हे काढावंच. स्वस्तिक काढून झाल्यानंतर पावले पण काढावीत. आणि त्यात कसं होतं तर रांगोळी माझी जरा संपलेली होती बघा पांढरी, त्यामुळे ती थोडी मिक्स झालेली आहे, त्यानंच मी काढत होती. गावासनं आल्यानंतर रांगोळी ही काय आणलेली नाही, अजून आणायची आहे.
पण आहे त्याच्यात म्हणलं काढून घेऊया म्हणून मी छान असे स्वस्तिक दोन्ही साईडला काढून घेतले बघा. आणि छकुलीची मधनच लुडबुड ही चालू होती. हातानंच काढत होते मी, थोडा थोडा माझा हात थरथरच कापत होता बघा. पावले पण मस्त अशी. जरी तुम्हाला हाताने नसेल जमत तर तुम्ही तो रांगोळी काढण्याचा साचा सुद्धा मिळतो, त्यांनी सुद्धा काढू शकता. आणि फार मोठी अशी रांगोळी नाही काढत मी, कारण की मागच्या गुरुवारीच मोठी रांगोळी जरी काढली तरी ती लहान पोरं आहेत ती सगळी पुसून टाकते, मग काढून पण काही उपयोग राहत नाही. त्यामुळं मग अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, मी बाहेरनं जाऊन तुम्हाला दाखवते बघा. हे बघा दोन्ही साईडला कशी स्वस्तिक आहेत, मध्ये पावलं आणि हळदीचं लेपन लावल्यामुळे चौकट किती सुंदर दिसत आहे. तर हे होतं बघा माझं गुरुवारचं हळदीचं लेपन. मी उंबरठ्याला कशी लावते